राजकारण करायला छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे, आपलं दैवत आहे, यावर राजकारण करू नये। आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं। त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही, कमीपणा नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच, त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतोय। त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे। घटनास्थळी आता प्रत्येक पक्षाचे नेते जाण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू झालाय की आता प्रत्येक पक्षाचे नेते जे आहेत ते घटनास्थळी जात आहेत आणि सांगतात की याच्यावरती जे आहे दोषी सरकार असं म्हणतात। कालच्या बैठकीमध्ये नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी विनंती आणि मागणी केली आहे की तो संपूर्ण एरिया संरक्षित करावा, ऑर्डनअप करावा। कारण त्यांना तिथलं जे काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्यांना तिथे पाहणी करणं आणि हा पुतळा पुन्हा लवकर उभं करणं यासाठी त्यांनी तशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून आता आपल्याच विरोधात आंदोलन होतं, ही कुठची भूमिका बदलली? खरं म्हणजे अजितदादांनी देखील जाहीर माफी मागितली लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन। पण याच्यामध्ये मी एवढंच सांगतो की शिवसेना आमची असेल, भाजपा आहे, अजितदादा आहेत, आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतो आणि शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय हा विषय होऊ शकत नाही। हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे। त्यामुळे कुणीही याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा तिथं उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले।